ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी धुले की, जहां 75 लाख रुपए खर्च करके विधायक अनूप अग्रवाल ने संतों के लिए हॉल का शिलान्यास किया। आगे बात करेंगे डोंबिवली की, जहां सत्यशोधक समता संघ की ओर से डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जयंती का आयोजन हुआ। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। साकरी रोड पर 75 लाख रुपए खर्च करके विधायक अनूप अग्रवाल ने साकरी रोड पर वार्ड क्रमांक 15 में जेके ठाकरे रोड पर अरुण कुमार वैद्य नगर क्षेत्र में स्थित श्री विठ्ठल रुक्मणी मंदिर पार्क में मूलभूत सुविधा योजना के अंतर्गत करीब 75 लाख रुपए की निधि से पार्क में डोम निर्माण, पेवर ब्लॉक और वारकरी संप्रदाय के आगंतुक संतों के लिए हॉल का शिलान्यास विधायक अनूप अग्रवाल ने किया। इस कार्य के लिए पूर्व नगर सेविका मंगलाताई पाटिल और सामाजिक कार्यकर्ता नीनाथ पाटिल ने विधायक अनूप अग्रवाल से संपर्क किया था, जिसके बाद अनूप अग्रवाल ने मूलभूत सुविधाओं के तहत कार्य को मंजूरी दी। इस अवसर पर भाजपा जिला अध्यक्ष गजेंद्र अंपलकर, पूर्व नगर सेविका मंगलाताई पाटिल, सामाजिक कार्यकर्ता नीनाथ पाटिल, भरत पाटिल, विलास महाजन, डॉक्टर सुरेश पाटिल, डॉक्टर विजय पाटिल, भावेश महाजन, रमेश चौहान, प्रकाश बधाने, विजय गवले और तमाम लोग बड़ी संख्या में मौजूद थे। आज त्या ठिकाणी 75 लाखाचं शेड आणि प्युअर ब्लॉकचं कामाला सुरुवात झालेली आहे। अतिशय सुंदर असं या ठिकाणी विठ्ठलाचं रुक्मिणी विठ्ठलाचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि या कामासाठी आमच्या या प्रभागातील नगरसेविका, चारी नगरसेवक आणि सर्वच ज्येष्ठ नागरिक यांच्या मागणीनुसार आज या कामाला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच 15 दिवसात हे काम संपेल आणि अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी राहणार आहे। जय श्रीराम। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। डोंबिवली पूर्व की रिजेंसी अंतनम में सत्यशोधक समता संघ की ओर से डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जयंती वर्षगांठ पर विविध कार्यक्रम 13 और 14 अप्रैल को आयोजित किया गया, जिसमें खेल प्रतियोगिता, मुफ्त मेडिकल कैंप और स्वास्थ्य मेडिकल चेकअप शिविर, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के ऊपर लिखी जाने वाले विविध किताबों का प्रदर्शन और बिक्री। 14 अप्रैल को लेजिम और ढोल पथक के साथ रैली की गई, जहां बता दें कि संविधान को 75 वर्ष पूरे होने पर अमृत महोत्सव आयोजित किया जाएगा। सभी नागरिकों को संविधान पत्र वितरण किया जाएगा, वहीं सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजित किया जाएगा। इस अवसर पर सत्यशोधक समता संघ पदाधिकारी डॉक्टर बाला साहेब गायकवाड़, विशाल चौरे, भास्कर कामले, प्रदीप तांबे, युवराज बाविस्कर, नीता गायकवाड़, सुमित बाविस्कर, सुप्रिया ढोके, प्रवीण कदम, सुमित वासनिक आदि लोग मौजूद थे। ॲडव्होकेट राजेश प्रधान, हा जो उपक्रम आमच्या रिजेंसी अनंत रहिवाशाने आयोजित केलेला आहे की बाबासाहेबांनी जी लोकशाही इथे निर्माण केली, ते राज्यघटना न्याय, समता, बंधुत्व या बेसवर प्रत्येक गरीबातील गरीब माणूस किंवा श्रीमंत माणूस यांना एक मत, एक न्याय हे जे दिलेले आहे, त्यांना सगळ्यांना प्रगतीसाठी शिक्षणाच्यापासून कोणाला वंचित राहू नये यासाठी जे आपल्याला हक्क दिलेले आहे त्याची लोकांना जाणीव होण्यासाठी आमचे धम्मबंधू हे राज्यघटनेची लोकांना जाणीव आहे या हेतूने त्याचे वाटप करणार आहे। खरोखर हा उपक्रम अतिशय मूल्यवान उपक्रम आहे आणि प्रत्येक नागरिकाला याची राज्यघटनेची माहिती असावी, त्यांनी काय आपल्याला हक्क दिले, काय अधिकार आहे याच्यात जाणीव वाचन करून त्यांना त्यांचं हे व्हावं। तुम्ही कायदेतज्ञ आहात, येणाऱ्या पिढीला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जी संविधान आहे याची माहिती मिळेल म्हणून पुस्तकामध्ये तो नमूद व्हावा म्हणून सरकारकडे तसं काही तुम्ही मागणी करणार आहे? तर बघा, ज्यांनी बाबासाहेबांना विचार आचरले, ज्यांच्याकडे बाबासाहेब आहेत त्यांची प्रगती झपाट्याने झाली नाही हे कुठलेही माणसं हे करून घेतील। कारण गरीबातला गरीब, ज्याच्या कुटुंबातला कोणीही शिक्षण घेतलेला नाही असाही मुलगा आज IAS, IPS, डॉक्टर किंवा उच्च स्तरावर बसलेला आहे, ते झाले बाबासाहेबांच्या, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांना ज्यांचे विचार घेऊन जो पुढे गेलेला आहे, ज्यांना जो मानतो त्यांना ते पुढे गेलेले आहेत। सर्वात आधी तर जय भीम। आरोग्यविषयक सल्ला म्हणजे आपण निरोगी राहण्यासाठी मेन तर जेवण व्यवस्थित करा। जेवण हे आपलं बॅलन्स डाएट राहायला पाहिजे। जेवण व्यवस्थित असेल, रोज आपण मॉर्निंग वॉक केला की आपलं म्हणजे त्यातल्या त्यात जास्त आपण बरे राहतो। जर तुम्ही खूपच मेडिसिन घेताय, खूप ताण घेताय, ताणतणाव तर आहेच आपल्या आत्ताच्या आयुष्यात, पण त्याच्यासाठी थोडं मेडिटेशन करा आणि सगळं व्यवस्थित होईल। आणि त्या म्हणजे हिशोबाने आम्ही आज आंबेडकर जयंतीच्या
विद्यमानाने आज आम्ही कॅम्प घेतला आहे आणि कॅम्पमध्ये आम्ही सगळं फ्री ठेवलं आहे. आय चेकअप, डेंटिस्ट आणि होमिओपॅथीचं कन्सल्टिंग आहे. तुम्ही आरोग्य शिबिरामध्ये ठेवलेलं आहे. सर्वात जास्त रुग्ण कुठल्या आजाराचे वगैरे? सर्वात जास्त आहे ना सांधेदुखी आणि डोकेदुखी आणि अर्धे आहेत ज्यांना म्हणजे दातांचा प्रॉब्लेम आहे, पण सहसा लोक म्हणजे शुगर आणि बीपी सर्वात जास्त प्रमाणात मधुमेह आणि हायपरटेन्शन. हॅलो, मी डॉक्टर बाळासाहेब गायकवाड रिजेन्सी अनंतममध्ये राहतो आणि या रिजेन्सी अनंतम उत्सव मंडळ आणि सत्यशोधक समता संघाच्या वतीने 13 एप्रिल आणि 14 एप्रिल या 2 दिवसामध्ये भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आज 13 एप्रिल आहे. सकाळी 7 वाजेपासून वयवर्ष 5 पासून ते वयवर्ष 70पर्यंत आपण विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलं. त्यानंतर विविध विषयावरील पुस्तकांचं प्रदर्शन या ठिकाणी आपण भरवलेलं आहे. आणि आत्ता आपण बघतायत की पाठीमागे इथे फ्री मेडिकल कॅम्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी फ्री मेडिकल कॅम्पचं नियोजन आपण केलेलं आहे. उद्या 14 एप्रिल या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती जी आपण संपूर्ण जगामध्ये, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जी आपण साजरी करत आहोत, त्या जयंतीनिमित्त देखील आपण शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे भंतेंच्या हस्ते, भंतेंच्या मुखातून धम्मदेसना या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे विविध विषयावरील जे काही नृत्य आहेत किंवा नाट्य आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन या ठिकाणी आपण रिजेन्सी अनंतममध्ये केलेलं आहे. आणि रिजेन्सी अनंतम उत्सव मंडळ आणि सत्यशोधक समता संघाच्या वतीने हे सर्व गोष्टी या ठिकाणी पार पडत आहेत. धन्यवाद. नाही, मागण्या म्हणजे असं काही नाही आहे. फक्त बाबासाहेबांचे जे विचार आहेत तेच सगळीकडे रुजले पाहिजे अशीच मागणी असणार आहे त्यांच्याकडे पण आमची. कारण इक्वॅलिटी हा जो प्रश्न आहे तो सगळीकडेच आहे आणि राज्यात बऱ्याचशा अशा गोष्टींचा अभाव दिसतो आहे सध्या तरी. तर इक्वॅलिटी असेल सगळीकडे तर त्याकडे लक्ष देण्याचं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची तुम्ही उद्या भेट घेणार आहात का? नाही, असा आमचा काही उपक्रम नाही. कारण इथेच आमचे असे बरेचसे उपक्रम आहेत, त्याच्यामुळे त्यांची भेट घेण्याचं काही डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।